आज भाषा विषयासाठीचा आपण 7वा प्रश्नसंच पाहणार आहोत. पहा, 25 प्रश्नांचा हा प्रश्नसंच असणार आहे. सुरुवातीलाच आपल्याला उतारा दिलेला आहे. प्रश्न 1 ते 3 साठी सूचना आहे. उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा पाहूयात. नाशिकमधील बापू गायधनी यांनी भीषण आगीतून लहान मुलांना आणि जनावरांना वाचवले. त्यासाठी त्यांनी स्वतःचा प्राण गमावला. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या त्यांच्या या अतुलनीय शौर्याच्या स्मरणार्थ स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूर मुलामुलींना वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला जातो. दरवर्षी असे जास्तीत जास्त 3 पुरस्कार दिले जाऊ शकतात. बालकल्याण परिषदेच्या वतीने दिले जाणारे हे शौर्य पुरस्कार स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीने दिले जातात. रोख रक्कम, पदक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते. कोणत्याही वर्षी 30 सप्टेंबरपर्यंत पुरस्कारासाठी नावे पाठवावी लागतात. हे पहा, उतार्याचं वाचन करून घेतलेलं आहे. उतारा वाचता वाचता ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला दिसतात त्यांना अंडरलाईन करून ठेवायची लगेच. आणि मग आता प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे, वरील उतार्यात खालीलपैकी कशाविषयी माहिती सांगितली आहे? पहा, वरील उतार्यात कशाविषयी माहिती सांगितली आहे तर वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार या पुरस्काराविषयीची सर्व माहिती इथे दिलेली आहे. म्हणून पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 2, भयानक या अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आला आहे? पहा, भयानक या अर्थाचा म्हणजे त्याचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. जर आपण पर्याय पाहूयात, अतुलनीय, भयंकर, भीषण आणि धोकादायक. पहा, याप्रमाणे जर विचार केला तर भयंकर, धोकादायक हे थोडेसे त्या अर्थाचे शब्द आहेत, पूर्ण बरोबर नाही. परंतु उतार्यात आलेला शब्द आहे भीषण. भीषण म्हणजे भयंकर किंवा भयानक. भीषण म्हणजे भयानक. भयंकर सुद्धा आहे समानार्थी शब्द, परंतु हा उतार्यात आलेला नाही. तर उतार्यात आलेला समानार्थी शब्द आहे भीषण. पर्याय तिसरा. प्रश्न 3 पाहूयात. बापूराव गायधनी पुरस्काराविषयी चुकीची माहिती पुढीलपैकी कोणती? चुकीची माहिती कोणती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पहा, पहिला पर्याय आहे, हा पुरस्कार बापू गायधनी यांच्या स्मरणार्थ दिला जातो. हे विधान बरोबर आहे. बरोबर आहे. त्यानंतर दुसरं विधान आहे, स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या मुलांना हा पुरस्कार दिला जातो. पहा, हे विधानसुद्धा अर्ध बरोबर आहे. स्वतःचा जीव धोक्यात फक्त घालायचा का नाही, स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांना वाचवणाऱ्या मुलांना हा पुरस्कार दिला जातो. इतरांचा जीव वाचवणाऱ्या मुलींना हा पुरस्कार दिला जातो. फक्त मुलांना सुद्धा नाही, मुलींना हा पुरस्कार दिला जातो. म्हणून हा पर्याय कसा आहे? चुकीचा पर्याय आहे. तिसरा पर्याय जर पाहिला तर हा पुरस्कार राष्ट्रीय बालकल्याण परिषदेच्या वतीने दिला जातो. बरोबर विधान आहे. चौथा पर्याय, रोख रक्कम, पदक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते. हा पर्यायसुद्धा बरोबर आहे. मग चुकीचा पर्याय कोणता आहे तर स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या मुलांना हा पुरस्कार दिला जातो. हे चुकीचं विधान आहे. प्रश्न 4 ते 5, खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून लिहा. पहा, संवाद दिलेला आहे. हा संवाद वाचायचा आणि मग त्याखाली जे 2 प्रश्न असतील त्याची उत्तरं सांगायची आहेत. संवाद वाचतानाच हा संवाद किती जणांमध्ये होतो, संवादामध्ये किती जण प्रत्यक्ष सहभागी आहेत, उपस्थित किती जण होते म्हणजे ऐकणारे सुद्धा त्याच्यामध्ये येतात. तर हे संवाद वाचतानाच या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. वाचून घेऊयात आपण हा संवाद. तुला कोणाच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला? मला प्रधानमंत्र्यांनी पुरस्कार दिला. तू किती शिकलीस? मी शाळेत गेलो नाही. तुझ्या धाडसाची घटना वाचणाऱ्या मुलामुलींना तू काय सांगशील? घाबरले नाही पाहिजे, लोकांना वाचवले पाहिजे. सगळ्यांनाच हे ऐकून तिचं कौतुक वाटलं. पुन्हा मुलाखतकारांनी विचारलं, तुला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल काय वाटलं? मला चांगला वाटला, पण मला काम मिळाले असते तर आणखी चांगले वाटले असते. आम्ही जरूर हा तुझा प्रश्न विचारात घेऊ हलीचे आभार मानून आम्ही सगळे तिथून निघालो.
पहा असा हा संवाद आहे. आता या संवादामध्ये एक मुलाखत घेणारे आहेत आणि हालीची मुलाखत घेत आहे. ह्या प्रश्नांची उत्तरं कोण देत आहे? हाली ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं देत आहे. पहा हे पुस्तकामधलेच पाठामधलाच हा काही भाग इथे संवादासाठी घेतलेला आहे. म्हणजे मुलाखत घेणारा एक व्यक्ती आहे आणि हाली त्या प्रश्नांची उत्तर देत आहे असा हा संवाद आहे. आणि शेवटी आणखी तिथे पहा हालीचे आभार मानून आम्ही सगळे तेथून निघालो. आम्ही सगळे म्हणजे किती जण होते त्याची संख्या आपल्याला इथे सांगितलेली नाही. म्हणजे त्या वेळेला उपस्थित असणारे मुलाखतकार आणि हाली सोडून आणखीसुद्धा लोक तिथे असणार आहेत. तर ते सगळे लोक तिथून निघाले. म्हणजे किती लोक निघाले हे आपण सांगू शकत नाही. आणि मग चौथा प्रश्न हाच आहे की या संवादाच्या वेळी किती जण उपस्थित होते? दोघं होते का एक जण होते की 4 जण? तर सांगता येणार नाही की आणखी तिथे किती जण उपस्थित होते. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे की सांगता येणार नाही. प्रश्न 5. हालीला पुरस्कार कोणाच्या हस्ते मिळाला? पहा हालीला पुरस्कार प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मिळाला. प्रधानमंत्री म्हणजेच पंतप्रधान, म्हणून पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 6. वर्गातील मुले गोंधळ करत होती या वाक्यातील उद्देश भागात किती शब्द आले आहेत? पहा आता सर्वप्रथम आपल्याला उद्देश शोधायचा आहे आणि मग उद्देशमध्ये किती शब्द आलेत? 1 शब्द, 2 शब्द, 3 हे आपल्याला शोधायचं आहे. उद्देश शोधायचा असेल तर सर्वप्रथम त्या वाक्यातील क्रियापद शोधायचं आहे. करत होती, आता हे क्रियापद आहे, त्याच्यामधील मुख्य क्रियापद करत आहे. तर त्याला नारा किंवा नारी हा प्रत्यय लावायचा. तर करणारे कोण आहेत? तर करणारे, गोंधळ करणारे कोण आहेत? तर वर्गातील मुले आहेत. म्हणून वर्गातील मुले हे या वाक्यातील उद्देश आहे आणि हे 2 शब्द होतात. वर्गातील आणि मुले हे 2 शब्द, म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 7. खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता? पहा निश्चितपणे म्हणजे फक्त एकवचनी. अनेक वचन केलं तर त्याचा वेगळा शब्द होणार आहे. निश्चितपणे फक्त एकच वचनी तो शब्द आपल्याला पाहिजे आहे. आता पहा निबंध हा एक निबंध, अनेक निबंध म्हणजे अनेक वचनसुद्धा या शब्दाचं हेच आहे. एक झाडू, अनेक झाडू म्हणजे अनेक वचनसुद्धा हा शब्द अनेक वचनीसुद्धा असू शकतो. एक कागद, अनेक कागद हा शब्दसुद्धा अनेक वचनीही असू शकतो. परंतु टोपडे हा शब्द फक्त म्हणजेच निश्चितपणे एकवचनी आहे. याचं जर अनेक वचन केलं तर टोपडी असा त्याचा शब्द होतो अनेक वचनी. म्हणून निश्चितपणे एकवचनी हा शब्द आहे टोपडे. प्रश्न 8. खालील रिकाम्या जागी अनुक्रमे कोणती सर्वनामे वापरल्यास वाक्य अर्थपूर्ण होईल? पहा तोपर्यंत टिंबटिंब काकांचा हात पकडला होता आणि ती टिंबटिंब चालायचा आग्रह करत होती. आता पर्यायातील जी सर्वनामे आहेत ती या रिकाम्या जागी ठेवून आपण वाक्य अर्थपूर्ण कसं होईल हे पाहायचं आहे. कोणता पर्याय जर ठेवला तर अनुक्रमे आणि ठेवायचे. आधी 2 नंबरचं मग 1 नंबरचं असं नाही, तर पर्यायातील आधी पहिलं आणि दुसरा शब्द याप्रमाणे ठेवायचा आहे. आपण पहिलंच पर्याय ठेवून पाहूयात. पहिल्या रिकाम्या जागी तिने आणि दुसऱ्या रिकाम्या जागी त्यांना हा शब्द ठेवून आपण वाक्य पाहूयात कसं बनतंय. तोपर्यंत तिने काकांचा हात पकडला होता आणि ती त्यांना चालायचा आग्रह करत होती. हा पर्याय अगदी बरोबर आहे. बाकीचे जर पर्याय टाकले तर योग्य वाक्य बनणार नाहीत. म्हणून पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 9. खालील पर्यायातील विरुद्ध अर्थ नसलेली जोडी शोधायची आहे. विरुद्धार्थी नसलेली. पहा समान, असमान विरुद्धार्थी आहेत. अधिकृत, अनधिकृत विरुद्धार्थी शब्द आहे. आगमन, निर्गमन विरुद्धार्थी शब्द आहे. परंतु गैरहजर आणि अनुपस्थित हे समानार्थी शब्द आहेत. गैरहजरच्या विरुद्धार्थी शब्द हजर असा इथे पाहिजे होतं, म्हणजे ही विरुद्धार्थी शब्द नाहीत, नसलेली जोडी आहे. पर्याय 3. प्रश्न 10. खालील पर्यायातील स्त्रीलिंगी शब्द कोणता नाही? स्त्रीलिंगी नाही हे आपल्याला शोधायचं आहे. पहा ती चवळी स्त्रीलिंग, ती पाळी स्त्रीलिंग, ती जाळी स्त्रीलिंग आणि कोळीसाठी आपण संबोधन तो कोळी असा वापरतो. म्हणून हा पुल्लिंगी शब्द आहे, म्हणजेच हा स्त्रीलिंगी नसलेला शब्द आहे. प्रश्न 11.
हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात? पहा, हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात? तर हरणाच्या पिल्लाला शावक असे म्हणतात. हे पिल्लू तर सर्व पक्ष्यांचे जे पिल्लं आहेत त्यांना पिल्लू म्हणतात. रेडकू हे म्हशीचं असतं, पारडूसुद्धा म्हशीचंच असतं. म्हणून हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात? तर शावक, पर्याय दुसरा. प्रश्न 12. संयोग चिन्ह पुढीलपैकी कोणते? पहा, संयोग चिन्ह पर्याय पहिला हेच संयोग चिन्ह आहे. प्रश्न 13. अक्षरसमूह दिला आहे. या शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास तिसऱ्या व चौथ्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ काय होईल? पहा, सर्वप्रथम अर्थपूर्ण शब्द बनवून घ्यायचा आणि मग त्यातलं तिसरं चौथं अक्षर आपल्याला पाहायचं आहे. दिलेल्या अक्षरसमूहापासून रत्नाकर, पहा, रत्नाकर हा अर्थपूर्ण शब्द बनतो आणि त्यातलं तिसरं आणि चौथं अक्षर आहे कर. कर या शब्दापासून कोणता समानार्थाचा शब्द बनेल? तर कर म्हणजे हात, पर्याय तिसरा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 14. खालील यादीमध्ये शुद्ध शब्दांची संख्या किती? पहा, इथे यादी दिलेली आहे शब्दांची आणि यातील शुद्ध शब्द आपल्याला विचारलेले आहेत. निरीक्षण जर आपण केलं तर मुद्दा, त्यानंतर सूर पारंबी, उत्सुकता, धामधूम हे 4 शब्द काय आहेत? शुद्ध आहेत. विद्याधिकारी याच्यामध्ये धला पहिली वेलांटी हवी होती आणि प्रतिष्ठामध्ये सुद्धा तीला पहिल्या ईची मात्रा म्हणजेच पहिली वेलांटी हवी होती. म्हणून एकूण शुद्ध शब्द किती आहेत? 1, 2, 3 आणि 4 हे एकूण शुद्ध शब्द इथे आहेत. प्रश्न 15. नेहा म्हणाली, आम्ही सर्कस पाहायला गेलो. या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? पहा, नेहा म्हणाली म्हणजे नेहाच्या तोंडचं जसंच्या तसं वाक्य आपल्याला इथे पुढं दिलेलं आहे. म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह त्याचं द्यायचं राहिलेलं आहे. म्हणून पहा, पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 16. खालीलपैकी कोणत्या शब्दाला प्रत्यय लागला आहे? पहा, प्रत्यय म्हणजे काय? तर ज्या शब्दाच्या पुढे म्हणजे शब्दाच्या शेवटी एखादा अक्षर किंवा अक्षरसमूह जेव्हा लागला जातो त्यावेळेला त्याला प्रत्यय असे म्हणतात. मग पहा, इथे कोणत्या शब्दाला किंवा शब्दाच्या पुढे शब्दसमूह किंवा अक्षर लागलेले आहेत? तर पहा, धोका या शब्दाच्या पुढे दायक हा अक्षरांचा समूह किंवा हा शब्द लागलेला आहे. म्हणून धोकापासून धोकादायक हा प्रत्यय लावून नवीन शब्द तयार झाला. म्हणून पर्याय चौथा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 17. खाली दिलेल्या शब्दाला जोडून येणारा शब्द पर्यायातून लिहा. पहा, खाली आपल्याला शब्द दिला आहे साज. साजला कोणता शब्द जोडून येईल आणि नवीन जोड शब्द बनेल? तर साज शृंगार. साज ताज हा शब्द बनत नाही. साज थाट किंवा साज फार हा शब्द बनत नाही. तर साज शृंगार हा शब्द बनतो. म्हणून पर्याय तिसरा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 18. उदार मनुष्य साठी अलंकारिक शब्द पुढीलपैकी कोणता? पहा, उदार मनुष्य म्हणजे मोकळ्या मनाचा किंवा दानधर्म करणारा, त्याचाच अर्थ आहे कर्णाचा अवतार. पहा, इथे दुर्योधन, कुबेर आणि गडगंज हे अलंकारिक शब्दच इथं दिलेले आहेत यातले, परंतु योग्य जो अलंकारिक शब्द आहे तर तो आहे कर्णाचा अवतार. उदार मनुष्य म्हणजेच काय? तर कर्णाचा अवतार, पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 19. समूहदर्शक शब्दांची चुकीची जोडी कोणती? पहा, चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. वेळूचे बेट किंवा यालाच बांबूचे बेटसुद्धा म्हणतात, बरोबर आहे. वेलींचा कुंज हा पर्यायसुद्धा बरोबर आहे. नोटांचे पुडके हा पर्यायसुद्धा बरोबर आहे. परंतु चौथा पर्याय जो आहे कडब्याची जुडी, तर इथे काय आहे? कडब्याची जुडी नसते, तर कडब्याची काय असते? पेंडी असते. म्हणून पर्याय चौथा ही आपली चुकीची जोडी आहे, पर्याय 4. प्रश्न 20. अक्षरसमूह दिला आहे. या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्या शब्दातील अनुक्रमे पहिले व चौथे अक्षर घेऊन शब्द बनवून त्याचा अर्थ पर्यायातून शोधायचा आहे. सर्वप्रथम अर्थपूर्ण शब्द तयार करून घेऊयात. दिलेल्या अक्षरांपासून महाराज हा अर्थपूर्ण शब्द बनतो आणि त्यातील अनुक्रमे पहिले आणि चौथे अक्षर आहे मज.
मज या शब्दाचा अर्थ असलेला शब्द कोणता आहे तर मज म्हणजे मला, म्हणून पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 21. बांगड्या भरणाऱ्या माणसाकडून आईने 3 डझन बांगड्या आणल्या. या वाक्यात अधोरेखित शब्दसमूहासाठी कोणता शब्द वापरता येईल? पहा, अधोरेखित शब्दसमूह कोणता आहे तर बांगड्या भरणारा माणूस. बांगड्या भरणारा माणूस कोण असतो तर पहा पर्याय तिसरा कासार. बोहारीन, कासर, व्यापारी हे सर्व चुकीचे पर्याय आहेत. बांगड्या भरणारा माणूस म्हणजेच कासार. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 22. चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य कोणते? पहा, एक एक पर्याय पाहूयात. कुणीच कसे शाळा बुडवू देत नाही. प्रश्न विचारला आहे, प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, बरोबर विरामचिन्ह आहे. काही दिवसांनी भोला आला. पहा, हे साधं वाक्य आहे. काही दिवसांनी भोला आला, साधं वाक्य. याच्यामध्ये कुठलंच आश्चर्य किंवा कुठल्या भावना व्यक्त केलेल्या नाहीत, त्याच्यामुळे इथे उद्गारवाचक चिन्ह येणार नाही, म्हणजे हे चुकीचं चिन्ह इथं दिलेलं आहे. म्हणून पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. आणि पुढील पर्यायसुद्धा आपण पाहूयात. वा, गंमतच आहे. इथे आश्चर्य व्यक्त केल्यामुळं उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे. आणि पर्याय चौथा, मी काही तेव्हा बोलले होते का? प्रश्न विचारलेला आहे आणि प्रश्नचिन्ह म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय दुसरा. प्रश्न 23. झुळूक मी व्हावे या कवितेचे कवी कोण आहेत? पहा, झुळूक मी व्हावे या कवितेचे कवी दा. कारे हे आहेत. प्रश्न 24. आईने बाळाला पोटाशी धरले. या वाक्यातील अधोरेखित वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? पहा, अधोरेखित वाक्प्रचार कोणता आहे? पोटाशी धरले. पोटाशी धरणे याचा अर्थ कोणता आहे तर पर्याय पाहूयात. कुरवाळणे, मायेने जवळ घेणे, चौकशी करणे आणि क्षमा करणे. तर पोटाशी धरणे म्हणजेच मायेने जवळ घेणे. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 25. क्रियापदाचा काळ कशावरून ओळखता येतो? पहा, पर्याय आहेत नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. तर पहा, क्रियापदाचा काळ आपण कसा ओळखतो तर ती क्रिया कधी घडली आहे हे आपण शोधतो आणि मग त्याच्यावरून क्रियापदाचा काळ ओळखतो. म्हणजेच आपण क्रियापदावरूनच त्या क्रियापदाचा काळ ओळखतो. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे.